सर्व पत्रकार बांधवांना माझा नमस्कार. जय भीम. आपण आज इथे उपस्थित झालात त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद करतो. सोलापूरमध्ये आज ईद मिलादुल नबीच्या निमित्ताने सोलापूरच्या काही युवकांनी एक कार्यक्रम ठेवला होता आणि त्या कार्यक्रमासाठी आज सोलापूरची व्हिजिट ही आयोजित करण्यात आली होती. आणि त्याच निमित्ताने आमचं हे ठरलं की सोलापूरला येतोय तर पत्रकारांशी संवाद झाला पाहिजे. एक ह्या भारतामध्ये आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अकाउंटेबिलिटी, प्रश्न उत्तर आणि पत्रकारांशी संवाद साधून त्यांच्या प्रश्नांवरती जनतेचे उत्तर देणं हे आज राजकारणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मिसिंग आहे. आणि म्हणून तोच एक परत महाराष्ट्राच्या आणि भारताच्या राजकारणामध्ये आपण जो डेमोक्रेसीचा किंवा लोकशाहीचा चौथा पाया हे पत्रकारिता मानतो आणि जर्नलिझम मानतो ते बळकट करून जास्तीत जास्त प्रेस कॉन्फरन्स व्हाव्यात. प्रत्येक पक्षाच्या प्रत्येक नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी तसेच निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांनी आणि पंतप्रधानांनी सुद्धा प्रेस कॉन्फरन्स द्यावी. त्यासाठी आम्ही हे निमंत्रण दिले आणि आपल्या सर्वांना इथे बोलवले. आपले जितके पण प्रश्न असतील आम्ही सर्व प्रश्न मनमोकळेपणाने उत्तर द्यायचा प्रयत्न करू. मध्ये जे आहे की एक विवाद खडा होतोय की तिथे जे आहे उत्तम महापौरांनी जो आहे टिपू सुलतानांचा फोटो त्यांच्या दालनामध्ये लावल्यामुळे जे एक वेगळं चर्चेला उदाहरण हा एक खूप चर्चेत विषय गेले 4-5 वर्ष ह्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आलेला आहे. खूप आपण बघितलं असेल तर इतिहासामध्ये आणि बऱ्याचशा पारंपरिक कार्यक्रमामध्ये, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये टिपू सुलतानांचा फोटो हा मोठ्या प्रमाणात वापरला जात होता. खास करून काही पश्चिम महाराष्ट्राचा बेल्ट असेल, मराठवाड्याचा बेल्ट असेल, इकडे टिपू सुलतानांचा फोटो, टिपू सुलतानांची जयंती ही मोठ्या प्रमाणात साजरी केली जात होती. पण 2021 पासून देवेंद्र फडणवीसांनी एक नवीन ह्याला वळण दिलं आणि त्यांनी नवीन एक वेगळाच वळण दिलं आणि त्यांनी एक स्टेटमेंट केलं होतं की टिपू सुलतानाच्या आणि औरंगजेबाच्या औलादी परत या महाराष्ट्रामध्ये वर यायला लागल्या. आणि त्याच्यानंतर एक खूप मोठ्या प्रमाणात मुसलमान युवकांना अरेस्ट करणं, त्यांना पोलीस उचलणं, त्यांचं टॉर्चर करणं, त्यांना थर्ड डिग्री देणं, त्यांच्यावरती खोटे दाखले दाखल करणं म्हणजे त्यांना पुढे शिक्षण नोकरीला त्रास होतो हे. आणि त्याच प्रमाणात मॉब लिंचिंग हे खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात चालू झालं. मुसलमान व्यावसायिकांना धंदे करायला खूप अडचण झाली. बऱ्याचशा ठिकाणी मुसलमानांची दुकानं सुद्धा बंद करण्यात आली होती या स्टेटमेंटमुळे. आणि हे खूप महाराष्ट्राच्या सामाजिक सलोख्याला आणि सामाजिक शांतीला धक्का देणारं एक स्टेटमेंट होतं आणि त्याचीच पुनरावृत्ती आपल्याला आता दिसते. बाळासाहेब आंबेडकरांनी 2022 मध्ये 2023 मध्ये औरंगजेबच्या कबरीला एकदा भेट दिली होती आणि तसंच अक्कलकोटच्या कार्यक्रमामध्ये टिपू सुलतानांचा फोटो स्टेजवरती देऊन हे सांगितलं होतं की या महाराष्ट्रामध्ये भाजपमुळे मिर्झा जयचंदांच्या पण औलादी समोर आलेल्या आहेत आणि तेच लोक होते ज्यांच्यामुळे आज आपण बघतोय तर शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचा पराभव झाला होता. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राचा सामाजिक सालोखा सांभाळणं, सर्व समाजांना, सर्व धर्मांना एकत्र करणं आणि त्यांना या महाराष्ट्रामध्ये शांतीने राहता येईल हे बघणं ही आपली काळाची गरज आहे. सध्या महागाई मोठ्या प्रमाणात वाढते. सध्या आजच साखर स्वभाव 2-3 दिवस वाढले आणि म्हणजे सोशल मीडियावर असू दे किंवा महिला वर्गामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. आता पुढचं एखादं असं कोणतं पाऊल असणार आहे या गोष्टीला मात्र होण्यासाठी? आपण जर बघितलं तर महागाई ही प्रत्येक टप्प्याटप्प्याला 2014 पासून वाढत चालली होती. ज्या पक्षांनी गॅस सिलेंडर घेऊन रस्त्यावरती आंदोलनं केलं होती त्यांच्या काळामध्ये किंवा ज्या पक्षांनी उज्ज्वला गॅस योजना आणली होती त्यांच्याच काळामध्ये गॅस हा परवडणार नाही अशी एक परिस्थिती लोकांवरती झाली. पेट्रोल, डिझेल, कांदे तसेच इतर कडधान्य याचा भाव सुद्धा खूप वाढलाय ज्याच्यामुळे लोकांना, सर्वसामान्य लोकांना अन्न परवडत नाहीये अशी परिस्थिती झाली. आणि साखरेचा भाव मोठा वाढलाय ही एक गंभीर परिस्थिती आहे. पण ह्याच्या मागे एक दुसरं षडयंत्र आहे ते आपण सर्वांनी बघितलं पाहिजे. आतापर्यंत साखर हा जास्त म्हणजे ऊस किंवा साखर कारखाने हे जास्त करून साखर, गूळ आणि मॅक्सिमम फूड प्रोडक्ट्स किंवा खायचे पदार्थ वापरण्यासाठी बनवत. नितीन गडकरींनी मागच्या वर्षीपासून एक नवीन पॉलिसी आणली ज्याच्यामुळे इथेनॉल हे पेट्रोलमध्ये ब्लेंडिंग चालू झालं आणि
प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे प्रत्येक पश्चिम महाराष्ट्रातला साखरेचा कारखाना हा इथेनॉलचा प्रोडक्शन युनिट झालं आणि त्याच्यामुळे साखरेचा दर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतोय. आपण दुसऱ्या बाजूला एक गोष्ट बघितली असेल तर या महाराष्ट्रामध्ये फक्त वंचित बहुजन आघाडीचा असा एक पक्ष आहे जो इथेनॉलची वरती बोलतोय आणि इथेनॉलच्या विरुद्ध भूमिका घेतोय. याचं कारण असं की राष्ट्रवादी, दोन्ही शिवसेना, भाजप आणि खास करून काँग्रेस हा पक्ष जे आहेत त्यांचे मेजर आमदार, खासदार आणि लीडरशिप हे साखर सम्राट आहेत. आणि जरी इकडच्या जनतेला साखर परवडणारी नाही झाली, जरी ऊसाचा दर खूप महाग झाला, जरी ऊसतोड कामगारांचं आणि शेतकऱ्यांचं नुकसान झालं, तरी भाजपची हात मिळवून हेच साखर सम्राट राष्ट्रवादीचे असो, काँग्रेसचे असो किंवा शिवसेनेचे असो हे इथेनॉल वरती बोलणार नाहीत, कारण त्यांच्या कारखाने हे इथेनॉल ब्लेंडिंग चालू केले आणि त्यांना त्यांच्या घरी येणारा आणि त्यांच्या खिशात येणारा मुनाफा दिसतोय, पण जनतेचं होणारं नुकसान किंवा तोटा दिसत नाही. त्याबरोबर गाडी पण वाढलेली आहे, मूल्य वाढलेलं आहे आणि जीवनावश्यक वस्तू दर दिवसाला वाढत चालली. मी तेच म्हणतोय की एका बाजूला साखरेचा दर का वाढला ह्याच्या मागचं आपल्याला कारण दिलं आणि दुसऱ्या बाजूला मी हेच सांगायचा प्रयत्न करतोय की 2014 पासून आपण किती गोष्टी इम्पोर्ट करतो आणि किती गोष्टी भारतात स्वतः उगवतो आणि शेतकऱ्यांना मदत करून शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन सेल्फ प्रोडक्शन आपलं किती 2014 पासून कमी झालंय हे पण आपल्या सर्वांना बघायची गरज आहे. एका बाजूला शेतकऱ्यांच्या सवलती काढल्या गेल्या, शेतकऱ्यांच्या कर्जमाफी होत नाही, शेतकऱ्यांचं जर खूप नुकसान झालं तर नुकसान भरपाई होत नाही. त्याच्यामुळे काय होतं, आपलं प्रोडक्शन कमी होतं ऍग्रिकल्चरल प्रोडक्ट्सचं प्रोडक्शन कमी झालं की काय होतं, आपल्याला एक्सपोर्ट करायला लागतं. एक्सपोर्ट केला की महागाई वाढते, दर वाढतो. एका बाजूला आपण शेतकऱ्यांचं नुकसान करतोय आणि शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानामुळे इकडच्या सर्वसामान्य नागरिकांना दुप्पट दर भरायला लागतोय. ह्याच्यावरती तातडीने सरकारने योजना केली पाहिजे. अक्कलकोटच्या शाळेचा मुद्दा आपल्या पदाधिकाऱ्यांनी घेतला होता. त्या संदर्भामध्ये त्यातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पण बोलणं झालं होतं. त्यानंतर पुढे काय प्रोसेस झाली, कारण त्यांनी आंदोलनात सुद्धा पवित्रा घेतला होता. अक्कलकोटच्या शाळेचा जो मुद्दा आहे ते वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारीच आपल्याला याच्याबद्दल चांगलं सांगू शकतील. फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की पाठपुरावा पूर्णपणे चालू आहे आणि आंदोलनाचा इशारा दिलाय, जर मागण्या पूर्ण नाही होणार तर त्याच्यावरती आंदोलन वंचित बहुजन आघाडी नक्की करेल. साहेब, महाराष्ट्रामध्ये जो आहे तो एमपीसीचा पेपर जो आहे तो फुटला आणि त्यावरती एमआयएमचे माजी खासदार साहेब असतात की महाराष्ट्रात एक वेगळं मंत्रालय स्थापन झालं, त्या पेपर फुटीचं नाव दिलं आहे. अशा पद्धतीची केली जातात आणि हे जे पेपर जे आहेत ते वारंवार फुटत आहेत, कसं पाहता या सगळ्या घटना? हे एक खूप मोठं नेक्सस आणि रॅकेट आहे. शिक्षणाचा बाजार करून ठेवलाय ही परिस्थिती आपण सर्वांनी समजून घेतली. ह्याला आपण 3 वेगवेगळ्या अँगल्सनी बघू. सर्वात पहिलं हे की कष्टकरी समाजातनं येणारे, वंचित समाजातनं येणारे, गोरगरीब टप्प्यातनं येणारे जितकी पण लोक होती त्यांच्यासाठी स्पर्धा परीक्षा, शिक्षण आणि त्याच्यानंतर नोकरी हेच एक तरक्कीचा आणि आयुष्यात पुढे जायचा मार्ग होता. पण जर पेपर वारंवार फुटत राहिला आणि ह्यांचा पुढचा तरक्कीचा रस्ता बंद झाला तर हे पुढे कुठे आपल्या आयुष्यात तरक्की करू शकणार आहेत किंवा आयुष्यात पुढे जाऊ शकणार आहेत हा आपल्याला प्रश्न आला पाहिजे, कारण त्यांचा पुढचा तरक्कीचा किंवा डेव्हलपमेंटचा मार्गच बंद केला जातो. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट ही होते की पेपर फुटीच्या विरुद्ध एक डिपार्टमेंट नाही तर एक सक्त कायदा केला पाहिजे आणि त्या कायद्याची अंमलबजावणी केली पाहिजे, जेणेकरून पेपर फुटणार नाहीत आणि पेपर फुटले तर त्याच्यावरती स्ट्रिक्ट ऍक्शन घेऊन इमिजिएटली रिएक्झामिनेशनचा एक काहीतरी आपल्याला ऑप्शन देता आला पाहिजे. त्याच्याकरून विद्यार्थ्यांची झालेली मेहनत आणि एक अख्खं अकॅडमिक वर्ष वाया जाणार नाही. आणि तिसऱ्या बाजूला पेपर फुटी वारंवार का होते, त्याच्यामध्ये कोण इन्व्हॉल्ड आहेत? डायरेक्ट मंत्री इन्व्हॉल्ड आहेत, मंत्र्यांचे ओएसडी इन्व्हॉल्ड आहेत, त्यांचे पीए इन्व्हॉल्ड आहेत, सेट डिपार्टमेंट इन्व्हॉल्ड आहे का, मागे जसं पुढे बाहेर आलं तसं काही कोचिंग क्लासेसचा हात आहे? ह्याच्यावरती स्ट्रिक्ट कारवाई होऊन त्या सगळ्या जी फाइंडिंग्स आहेत, जी माहिती आहे ती लोकांसमोर ठेवली पाहिजे. याच्या सत्तेत येताना महागाई, भ्रष्टाचार, पेपर फुटी या सगळ्या मुद्द्यांवरती बोललं आणि सरकार बदललं गेलं. या सरकारमध्ये पुन्हा आता जवळपास 10-15 वर्षानंतर पुन्हा ती स्थिती येते, महागाई, भ्रष्टाचार आणि पेपर फुटी. सरकार पुढे जाण्याची लक्षणं नाही. माझी पूर्ण अपेक्षा आहे की महागाई, पेपर फुटी, भ्रष्टाचार हे जे इश्यूज आहेत त्याच्यावरनं भाजप सत्तेत आलं होतं
आज त्यांच्या कारभारामध्ये हेच इश्यूज अजून प्रामुख्याने समोर आलेत. करप्शन आपल्याला वाढताना दिसतंय. तो जंतर मंतरचं आंदोलन चालू होऊन संपून 3 महिने नाही झाले, त्याच्या आतमध्ये 4 वेगवेगळे पेपर आपल्याला फुटलेले दिसतात. त्याचबरोबर महागाई प्रत्येक टप्प्यावरती वाढलेली दिसतीये. एक्सपोर्ट करण्यामुळे त्याच्याच बरोबर नरेंद्र मोदींचे जे चुकीचे फॉरेन पॉलिसीचे निर्णय होते, उदाहरणार्थ इस्रायल बरोबर जाणं, ब्रिक्सचा करार तोडून, ह्याच्यामुळे एक वेगळी महागाई भारतावरती आलेली आहे. पेट्रोल, क्रूड ऑइल, डिझेल, त्याचबरोबर शेतीसाठी आवश्यक फर्टिलायझर्ससाठी लागणारं केमिकल हे मोठ्या प्रमाणात भारतात उपलब्ध झालं नाही. आणि ह्याचा परिणाम आणि ह्याचा फटका येणाऱ्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींना नक्कीच बसणार आहे. आदिवासी विद्यार्थी 15 दिवसापासून पुण्यामध्ये आंदोलन करतायत. सरकारला भेटायला देखील वेळ नाही. राहुल गांधी सरकार देशाचा विरोधी पक्ष नेता त्या मंचावरून आवाज उठवतो, पत्र लिहितो, तरी सुद्धा सरकार त्या सगळ्यांची दखल घेत नाही. सरकारने आतापर्यंत आदिवासी विद्यार्थ्यांच्या बाबतीत कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. काल त्यांनी नुसतं म्हटलं होतं की एक नवीन निर्णय आलाय आणि तो तोंडी कबुली दिली होती. पण आमचं हेच म्हणणं आहे की जोपर्यंत तो निर्णय GRच्या स्वरूपात येत नाही तोपर्यंत त्याच्यावर कोणताही विश्वास नाही ठेवावा. कारण हा निर्णय कॅबिनेटमध्ये घेतला जाईल आणि कॅबिनेटचा निर्णय हा GR मधनेच आम्हाला कळायला पाहिजे. दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर आदिवासी विद्यार्थ्यांचे बरेचसे प्रश्न आहेत. मेसचा प्रश्न आहे, सवलतींचा प्रश्न आहे, बोगस आदिवासी सर्टिफिकेट्स वरती जे ऍडमिशन्स घेतलेत त्यांचा घुसखोऱ्यांचा प्रश्न आहे. आणि ह्या सगळ्या प्रश्नांवरती आदिवासी विद्यार्थ्यांनी 15 दिवस आंदोलन करायची भूमिका घेतली. वंचित बहुजन आघाडी हे त्यांच्या आंदोलनामध्ये पूर्णपणे पाठीशी आहेत. पहिल्या दिवसापासून वंचित बहुजन आघाडीची पुण्याची टीम त्यांच्या संपर्कात होती. काल त्यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी मी सुद्धा जाऊन आलो होतो आणि विद्यार्थ्यांशी संपर्क साधून त्यांना मदत करून त्यांच्या आंदोलनाला बळ देण्याचं काम हे सुद्धा वंचित बहुजन आघाडी करतच आली. वंचित बहुजन आघाडीचं लोकसभा निवडणूक असेल, विधानसभा निवडणूक असेल, पक्षाची भूमिका काय स्पष्ट काय ठरलेली आहे? वंचित बहुजन आघाडीची भूमिका ही स्थापनेपासून स्पष्ट आहे आणि ती कधीही बदलणार नाही. आणि आमच्या भूमिका जर आपल्याला विचारायला झाल्या तर 3 सोप्या मुद्द्यांमध्ये एक्सप्लेन करतो. पहिली भूमिका वंचितची आहे की आतापर्यंत ज्या ज्या वंचित घटकांना, आदिवासी असतील, दलित असतील, ओबीसी असतील किंवा मुसलमान असतील, ह्या ज्या घटकांना ज्यांना सत्तेपासून दूर ठेवलं होतं आणि ज्यांच्याकडे आतापर्यंत लोकशाही फक्त वोटिंग करायचा अधिकार म्हणून आली होती, त्या लोकांना सत्तेमध्ये घेऊन जाण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडी एका बाजूला करणार आहे. दुसऱ्या बाजूला आंबेडकरी विचाराचा प्रचार आणि प्रसार करून बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवून बाबासाहेब आंबेडकरांचं जे विजन होतं समानतेचं, ते समानतेच्या विचारावरती एक समाज उभं करायचं काम हे वंचित बहुजन आघाडी एका बाजूला करेल. आणि तिसरं माझं म्हणणं आहे की जेव्हापासून आपलं संविधान अडॉप्ट झाले आणि जेव्हापासून पहिली पार्लमेंट आपल्या देशाला लागले तेव्हापासून आतापर्यंत ज्या विजननी संविधान बाबासाहेबांनी लिहिलंय त्या विजननी देश कधी चालवलाच नाही. ना काँग्रेसनी चालवलाय, ना बीजेपीनी चालवलाय. तर वंचित बहुजन आघाडीचं एकच ह्याच्यावरती तिसरं महत्वाचं धोरण असणार आहे की ज्या विजननी बाबासाहेब आंबेडकरांनी कॉन्स्टिट्यूशन लिहिलं होतं, सत्तेत जाऊन त्याच विजननी त्याच प्रकारे देश चालवणं किंवा महाराष्ट्र राज्य सरकार चालवणं हे वंचित बहुजन आघाडीचं धोरण आहे. आणि ते 2019 मध्ये ठरलं होतं आणि ते भविष्यात कधीही पुढेही बदललं जाणार नाही. सोलापूर शहर जिल्ह्यात किंवा शाळेचा विषय असेल त्या संदर्भामध्ये एखादा आढावा घेऊन पुढची काही दिशावरी ठरवली जाणार आहे वंचित बहुजन आघाडीचं सर्वात पहिले एक नवीन सम्यक विद्यार्थी आंदोलनाचं युनिट सोलापूरमध्ये येणार आहे. आणि शाळांची, कॉलेजेसची, तसंच SC समाज कल्याण खात्याकडनं, आदिवासी खात्याकडनं जितके पण हॉस्टेल्स आहेत, मेस आहेत, विश्रामगृह आहेत, याची तपासणी करणं, विद्यार्थ्यांना त्यांचं पूर्णप्रमाणे जे काही सवलती प्रॉमिस्ड आहेत, जे काही इन्फ्रास्ट्रक्चर प्रॉमिस्ड आहेत ते मिळत आहेत की नाही याची पाहणी करणं आणि सरकारवरती दबाव टाकून ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं हे सम्यक विद्यार्थी आंदोलनाचं पहिलं पाऊल आहे. असाच प्रयत्न आदिवासी केला शाळेसंदर्भात, तर त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आले सरकारच्या माध्यमातून. भविष्यात वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते ज्यावेळेस शाळा तपासण्यासाठी किंवा वस्तीला तपासण्यासाठी तर त्यांच्यावरती गुन्हे दाखल होणार नाही याची कुठली खात्री नाही. म्हणजे सरकार कुठेतरी जे चळवळीतले कार्यकर्ते, जे काम करणारे लोक आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल असा प्रयत्न करतात. आम्ही शाळा तपासणार, बीजेपीला ओपन चॅलेंज गुन्हे दाखल करून दाखवा. RSS ची 100 वर्ष पूर्ण झाले म्हणून त्यांना सध्या अमेरिका आणि कॅनडाच्या दौऱ्यावर आहे. तर न्यूयॉर्क सिटीचे महापौर जे आहे ममदानी यांनी
त्यांचा विरोध केलेला आहे. तर RSSच्या म्हणजे एवढ्या 100 वर्ष शताब्दी त्यांचा अमेरिका दौरा त्याच्याकडे कसा पाहता तुम्ही आणि त्यांचा विरोध अमेरिकेमध्ये एक न्यूयॉर्कचे महापौर जे आहेत त्यांनी विरोध केलेला आहे. अमेरिकेमध्ये जोरान ममदानी यांनी एका बाजूला विरोध केलाच आहे. जोरान ममदानींचा परिवार जो आपल्याला माहिती असेल तर तो गुजरातमधनं एक मुसलमान परिवार आहे. त्यांनी 2002 मध्ये भाजपच्या राज्यामध्ये काय परिस्थिती भोगली असेल आपण विचार करू शकता. दुसऱ्या बाजूला फक्त जोरान ममदानी एक व्यक्ती म्हणून नाही तर बरेचसे न्यूयॉर्क मधले आणि अमेरिकेतले लोक जे आहेत ज्यांनी डोनाल्ड ट्रम्पला सुद्धा विरोध केला होता आणि जे जग जाहीर फॅशिझमला विरोध करतात त्यांचं सरळ म्हणणं होतं की आम्ही आमच्या फॅशिझमला विरोध करतोय अमेरिकेतल्या, इंडियातले फॅशिस्ट इकडे कशाला येतात. हा म्हणून त्यांनी एक मोठ्या प्रमाणात मोहन भागवतांना विरोध केला होता. काळे झेंडे सुद्धा दाखवण्यात आले होते. पण माझा एक वेगळा प्रश्न आहे, नरेंद्र मोदी 2002 पासून बरेच वेळा अमेरिकेला जायला प्रयत्न करत होते. अमेरिकांनी त्यांचा विसार नाकारला होता. ते भारताचे पंतप्रधान झाले त्याच्यानंतर त्यांना अमेरिकेचा पहिला दौरा करायला मिळाला. मोहन भागवतांना अमेरिकेचा व्हिसा मिळवून द्यायला फॉरेन पॉलिसीच्या नावावर आपल्या सरकारने काय कुटाणं केलंय हे त्यांनी लोकांना सांगावं. एक प्रश्न सर, वंदे मातरम या ह्याच्यावर आहे राष्ट्रीय काँग्रेस हे आहे 2च कडवे करण्यास म्हणजे त्यांनी हे केलं. कर्नाटकमध्ये त्यांनी तसं हे निर्णय देखील घेतला कर्नाटक सरकार. भारतीय जनता पार्टीमध्ये 7 कडवे म्हणायचे. तर याच्या वंदे मातरमकडे कसं बघतो? आमचं ठामपणे म्हणणं आहे की राष्ट्रगीत याला पूर्ण प्राधान्य दिलं पाहिजे. नॅशनल अँथम हे भारताचं सिम्बॉल आहे, हे भारताचं प्रतीक आहे आणि नॅशनल अँथमलाच पूर्ण महत्व दिलं पाहिजे. बाकी कोण वंदे मातरम म्हणतंय आणि कोणाला पाठ आहे की वंदे मातरम मध्ये किती स्टॅन्झर्स आहेत हे महत्वाचं नाही. स्वागताचे बॅनर ते लावतायत, काँग्रेसच्या कार्यक्रमांच्या देखील स्वागताचे त्यांचे बॅनर होते. त्यांच्या वाचल्या जवळीकला तुम्ही कशा पद्धतीने वागताय राजकीय? वरच्यांना भाजपची जवळकी करायला लागते, खालच्यांना काँग्रेसची जवळकी करायला लागते. मी काय बोलू याच्यावर? सोयीचं राजकारण त्यांचं? ते सांगतील, ते राजकारण करतायत. इकडं दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्याच्या चर्चा सुरू होतात. मात्र राष्ट्रवादी शरद पवारचे नेते मात्र वेगळीच कुठलीतरी म्हणजे भाजप म्हणतात जसं वरचे नेते भाजपला भेटतात, खालचे नेते काँग्रेसला भेटतात. म्हणजे त्याच्यामध्ये परत पुन्हा दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्याची भाऊ, मी ह्याच्यावर एकही उत्तर दिलं नाही आणि शरद पवारांची रणनीती तुम्हीच लोकांसमोर पाडली की एक गट भाजप बरोबर जातो, एक गट काँग्रेस बरोबर जातो आणि दोन्हीकडे पाय ठेवून राजकारण चालतं. हे शरद पवारांचं पहिल्यापासून राजकारण आहे, हे आपण मांडलंय, मी नाही. तुम्ही देखील युथ आयकॉन आहात आणि राहुल गांधी जे आहेत ते जेनझिन सोबत कनेक्ट होण्याचा जो आहे तो देशभरामध्ये प्रयत्न जो आहे तो त्यांचा चालू आहे. त्याचबरोबर देशाच्या प्रधानमंत्र्यांना देखील जो आहे तो रील फॉर्मॅट मध्ये व्हिडिओ जो आहे तो पोस्ट करावा असं वाटतं आणि कुठेतरी जेनझिन बरोबर हितगुज साधण्याचा प्रयत्न करत आपण काय प्रयत्न. मला या आंदोलनातनं सगळ्यात काय आवडलंय ते म्हणजे जेनझिननी म्हाताऱ्यांना वेड लावले. पहिले जेनझिनना ज्यांना कोणी विचारत नव्हतं, आज प्रत्येक बोर्डरूम मीटिंग मध्ये, प्रत्येक तुम्हाला माहिती असेल तुमच्या न्यूज रूम मीटिंग मध्ये विचारत असतील जेनझी कंटेंट कुठनं चालणार आहे, जेनझींना काय आवडतं, कुठली रील पळणार आहे. ज्या टपक्याला तुम्ही इतके वर्ष विचारातच नाही घेतलं आणि हडहुड करत राहिलं, आज तो टपका सगळ्या म्हाताऱ्यांना नाचायला लावतोय. ह्याच्यावरती मला खूप आनंद आहे. आणि युवक आघाडी, त्याचबरोबर सम्यक विद्यार्थी आंदोलन आणि पक्षातले सिनियर पदावरती असलेले सगळे युवक, हे युवकांशी संपर्क साधणं, त्यांच्या प्रश्नांवरती हात घालणं आणि त्यांच्याबरोबर काम करणं हे एका बाजूला चालूच होतं. आणि दुसऱ्या बाजूला आपण जर महानगरपालिका, लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचं तिकीट वाटप बघितलं असेल तर मॅक्सिमम युवकांना जर कोणी संधी दिली असेल तर ती वंचित बहुजन आघाडीने दिली. तर नुसतं जेनझी काय म्हणतात ह्याच्यापेक्षा जेनझी सत्तेत कसा पोचेल आणि जेनझी सत्तेमध्ये जाऊन जेनझींना जो बदल हवाय तो राजकारणाच्या मार्फत कसा आणेल ह्याच्यावरती आमचा जास्त फोकस आहे. हा जो सल्ला आहे आता शेवटला दिला की जेनझी सत्तेत कसा पोहोचेल हा नेमका कोणाकोणाला असेल म्हणजे नाही, तो माझ्या पक्षाला, मी बाकी कोणाला सल्ला देत नाही. ती माझी स्ट्रॅटेजी. आरक्षण उपवर्गीकरणाचा विषय सध्या खूप पेटलेला दिसला तर दोन्ही बाजूनं म्हणजे आरक्षण उपवर्गीकरण करावं आणि करू नये या दोन्ही बाजूनं भूमिका घेतल्या जात आहेत. आपल्या काकांनी स्वतः आरक्षण उपवर्गीकरणाला विरोध केलेला आहे. वंचित बहुजन आघाडीची नेमकी भूमिका काय? वंचित बहुजन आघाडीची नेमकी भूमिका काय ह्या प्रश्न मला ह्याच खोलीमध्ये मागच्या वेळेस जेव्हा आपण प्रेस कॉन्फरन्स केला होता तेव्हा आपण दाखवला होता. जर आपण त्याचं उत्तर दाखवणार नसाल तर परत परत तो प्रश्न विचारू नका, ही माझी सर्वांना विनंती.
पण परत तुम्ही विचारला तर सांगणं माझं काम आहे, म्हणून मी परत एकदा सांगतो. 14 एप्रिलला राजगृहावरती बाळासाहेब आंबेडकरांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन वंचित बहुजन आघाडीची भूमिका आहे ही स्पष्टपणे सांगितली. तर 14 एप्रिल सारख्या दिवशी, महत्वाच्या दिवशी, बाळासाहेब आंबेडकर राजगृहावरती प्रेस घेत आहेत, ह्याच्या इतकी महत्वाची गोष्ट मला तरी वाटत. दुसऱ्या बाजूला बाळासाहेब आंबेडकरांनी ठराविकपणे त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हटलं होतं की जे असंविधानिक, अँटी कॉन्स्टिट्यूशनल, अनकॉन्स्टिट्यूशनल किंवा संविधानाच्या चौकटीच्या बाहेरचं उपवर्गीकरण असेल त्याला आमचा विरोध असणारच आहे. हे बाळासाहेब आंबेडकरांनी 14 एप्रिलला राजगृहावरती ठाम भूमिका घेऊन सांगितलं होतं. आणि त्याच्याहून महत्वाचं मला आजच्या घडीला वाटतं की रिझर्वेशन हटाव आंदोलन, रिझर्वेशनला शिव्या घालणं, SC STंना खूप मोठ्या प्रमाणात शिव्या घालणं, ओबीसींना खूप मोठ्या प्रमाणावर जातीवाचक शिव्या घालणं हे खूप मोठ्या प्रमाणात भारतामध्ये चालू झालेलं. आरक्षण हटाव, रिझर्वेशन हटाव आंदोलन हे तुम्हाला सगळीकडे वाढताना दिसतंय. आणि जर रिझर्वेशनच हटलं तर उपवर्गीकरण कशात लावणार? हा एक कॉमन सेन्स वाला प्रश्न आपल्या सर्वांना पडला पाहिजे. म्हणून आज सर्वांची काळाची ही गरज आहे की सर्वांनी एकत्र येऊन रिझर्वेशन वाचवलं पाहिजे. रिझर्वेशन वाचलं तर मग उपवर्गीकरण लागता येईल की नाही लावता येणार, पण आपलं प्रायोरिटी, आपला फोकस हा कोणत्याही परिस्थितीमध्ये रिझर्वेशन आणि आरक्षण वाचवणं एवढाच असला पाहिजे.